भूम तालुक्यातील पांढरेवाडी या गावामध्ये आपण आता आहोत आणि मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये हे गाव आहे आणि वरच्या साईडला मोठा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामधून जी विसर्ग पाण्याचा होतो त्या पाण्याचा धोका ह्या गावाला वारंवार झालेला आहे आणि ह्या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आहे। आज या गावातील काही वस्त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्यामुळे महसूलची जी टीम आहे, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, हे सगळे या ठिकाणी पोहोचलेत आणि जे गावात नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, त्यांचं जनजागृती करतात की कशा पद्धतीने आपल्याला कुठं शिफ्ट व्हावे लागेल। आता आपल्याबरोबर तहसीलदार सुद्धा आहेत। सर, नेमकी काय परिस्थिती आहे या गावामध्ये? संगमेश्वर प्रकल्प म्हणून आहे, मध्यम प्रकल्प आपल्या बाजूला, आणि त्याच्यामधला विसर्ग आणि 1-2-3 दिवसापासून जी अतिवृष्टी आहे त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे। आता मी सकाळी फोन आल्यानंतर मी स्वतः इथं भेट दिलेली आहे। माझ्याबरोबर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि सर्व यंत्रणा आहे। आम्ही आता सध्या पाहणी केली तर सध्या कुठलाही धोका नाही सद्यस्थितीत, परंतु जर पाऊस राहिला आणि अतिवृष्टी राहिली तर काही वस्तीला धोका होऊ शकतो। ती बाब विचारात घेऊन आम्ही सध्या स्थलांतराचं नियोजन केलेलं आहे। पाणी ज्या वस्तीमध्ये पाणी आहे ती वस्ती कोणची? तुम्ही जे शिफ्ट करणार आहेत इथला? गायकवाड वस्ती, पांढरेवाडीचाच भाग आहे गायकवाड वस्ती म्हणून। तिथली एक 10 कुटुंब आणि ही आपण जिथं उभा आहोत इथली एक 10 कुटुंब, असे एक 20 ते 25 कुटुंब सध्या आमचं नियोजन आहे की लगेच स्थलांतरित करायचं आणि पाण्याची पातळी पाहून इथं आम्ही संपर्कात आहोत, तर बाकी लोकांना पण मग आवश्यकतेनुसार आम्ही स्थलांतरितचं नियोजन केलेलं आहे। त्या वस्तीवरती किती कुटुंब आहेत म्हणले तुम्ही? तिथं 15 कुटुंब आहेत, तिथली 15 कुटुंब आणि इथली एक साधारणतः 10 कुटुंब, असे 25। तुमचा संपर्क झाला त्यांचा? नाही, इथल्या लोकांनी संपर्क केलाय। सध्या धोका नाही आहे त्या वस्तीला सुद्धा, पण इथून नाही जाता येत, पण दुसरा मार्ग आहे ती वस्ती आणि इथले काही कुटुंब, असं आम्ही दोन्ही नियोजन करतोय। ग्रामपंचायतचे सदस्य आहेत का तुम्ही? हा, ग्रामसेवक। काय परिस्थिती, तुम्ही एकंदरीत घरामध्ये काही पाणी गेलेलं आहे? हो आहेत, वस्तीवरच्या 10 ते 12 घरात पाणी गेलं होतं आणि इथं पण खाली एक 5-7 घर आहेत की त्या घरामध्ये पाणी आलेलं। आता काय तुम्ही पुढे काय नियोजन? स्थलांतराचं नियोजन केलंय जिल्हा परिषद शाळेच्या इटच्या शाळेमध्ये ते कुटुंब आता आम्ही स्थलांतरित करणार आहोत। बाकी काही धोका वगैरे काही नाही? नाही, असं धोका नाही। काही घराची पडझड झाली आहेत, असा जर रात्रीचा पाऊस वाढला तर काही कुटुंबाला धोका होऊ शकतो, जीवितहानी होऊ शकते, ते टाळण्यासाठी आता स्थलांतरित करत आहोत। पुनर्वसनाचा मुद्दा आहे, गावकरी कोण आहेत? पुनर्वसनाचा मुद्दा आहे तुमचा, किती वर्षापासून हा मुद्दा आहे? 2016-17 पासून, आणि प्रत्येकच वर्षी साहेब पाणी आलं की त्या पाण्यामुळं ही सद्य परिस्थिती आहे तशीच परिस्थिती हमेशा होती। म्हणून या प्रशासनाला किंवा महाराष्ट्र सरकारला या माध्यमातून माझी अशी विनंती की आमच्या पांढरेवाडी गावाचा कायमस्वरूपी असा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, ही प्रशासनाला माझी विनंती आहे। महाराष्ट्र सरकारला सुद्धा ही या माध्यमातून विनंती। या वर्षी काय पूर आला का मोठा? हो, खूप मोठा पूर आला। 2016च्या नंतर आतापर्यंत जेवढी पूर परिस्थिती झाली, जेवढे असणारे महापूर आले, त्याच्यात हा असणारा 2025चा सगळ्यात मोठा असणारा पूर आहे। आणि त्यामुळं जमीन खरडून गेलेली, विहिरी बुजलेल्या आहेत, शेतीची अवजारं गेलेत, काही गंजी वाहून गेल्यात, काही शेळ्या गेल्यात, काही जनावरं मेलेत, काही वासरं गेलेत, काही म्हशी गेल्यात। त्याचबरोबर आमच्या नदीतून काही पुरामध्ये आणखीन जी काही कापणीला आलेलं पीक होतं उडदाचं, ते गोळा करून जमा करून शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी ठेवलं तिथून जे काही तळवट आहेत, आमच्या भाषेत तळवट म्हणते तिकडच्या भागात, पंचनामे झाले का? पंचनामे आतापर्यंत थोडेफार झालेत आणि काही होणार आहेत। किती मिळणार आहे मदत माहिती आहे का नक्की माहित नाही, पण या माध्यमातून या ठिकाणी मी प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो, किमान हेक्टरी 50,000 रुपये तरी किमान मदत शासनाने करावी। त्याचप्रमाणे कुणाच्या पाईपलाईन सुद्धा वाहून गेलेल्या आहेत त्याला सुद्धा, कारण आज जवळजवळ शेतकरी आजच्या कंडिशनला किमान 5 वर्ष मागे गेलाय, अडचणीत आला। शेती वाहून गेली, शेती वाहून बंधाऱ्यापेक्षा शेती वाहून गेलेली आहे। आणि हा प्रश्न 2016ला बी असाच पूर्व आलता, तेव्हापासून आमचं पुनर्वसनाची मागणी होती शासनाकडे, पण शासनाने काही दखल घेतलेली नाही। आमदार खासदारांना बोलले नाही? काय निवेदन दिलेत, आमदारला दिलेत, खासदारला दिलेत आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेत, तरी कुणीही त्याची दखल घेतलेली नाही। आणि आता सुद्धा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पुनर्वसनाचा, कारण रात्रीची झोप येत नाही, जनावर वाहून जाते, माणसं आम्ही इथं राहणार सुद्धा नाहीत आम्ही। अच्छा, अडचण आहे। आणि आवाज येतो संगमेश्वर प्रकल्प, आता रात्रीचं तुम्ही आता झोपलं की असा भयानक आवाज येतो की कधी काय होईल ह्याची आम्हाला भीती वाटते। या गावातील महिला सुद्धा या ठिकाणी आहेत आणि तहसीलदारांनी काय जनजागृती केली आहे, तुम्हाला काय सूचना दिलेत? आता महसूलच्या टीमने काय सूचना दिली तुम्हाला?
तहसील साहेब म्हणजे आता आम्हाला साहेबांनी मदत म्हणजे करण्याची काय की तुमचं तात्पुरतं म्हणजे स्थलांतर करूत आम्ही इटमध्ये आणि आता सध्या स्थलांतर करायचं पण आमचं मागणं काय आहे की पुनर्वसन कारण हे प्रत्येक वेळेसच आम्ही धोका पत्करणार ना घर सोडून तुम्ही लेकर बाळा घेऊन हे सगळं कुठं जाणार नेमकं काय परिस्थिती कारण घर म्हणजे जी आपली संपत्ती घर कमवण्यासाठी मला 25 वर्ष म्हणजे परपंच करायला गेले पण आज माझा जीव जर बचला तर मी पुढचा परपंच करणार ना जर आपणच नाही जगल्यावर परपंच काय करायचं आणि शासन म्हणजे आज आलेत कलेक्टर साहेब कारण सोमवारपासून गावात पाणी त्यावेळेस जर आले असते आणि त्यावेळेस जर कुणाला आता बरेच जण म्हणजे पाण्यात प्रत्येकाचं अन्न कुणाचे काही वाहून गेले कारण ते मदत देते पण जीवितहानी झालेली हे मदत कोण देणार प्रशासन तुमच्याकडे लवकर पोहोचलं नाही पोहोचले नाही तर आणि पण ते मदत करते ना आम्हाला मदत करून काय करणार आहे ते माणूस येणार आहे का परत जे आता जीवितहानी होणार म्हणजे कारण प्रत्येक जण सांगते आता ते पाटबंधाऱ्याचे अधिकारी पण म्हणले की तसा धोका नाही निसर्गाचा ही कुणालाच सांगता येत नाही सांगाय जर आलं असतं तर त्यांनी तयारी केली असती ना आज कशाला इतकं हे झालं असतं काय ताई काय सांगाल तुम्हाला आता पुनर्वसन म्हणजे आता तुम्हाला इथलं घर सोडून तुम्ही दुसरीकडे जाणार जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस म्हणजे आता पावसाची परिस्थितीच तशी झालेली की रात्रभर आम्हाला झोपच नाही रात्रभर झोप नाही आज आतापर्यंत कुणी स्वयंपाक काहीच केलं कारण सारखं पाणी बघतो तर आम्ही बाहेर जाऊन घरात काहीच करू वाटत नाही फक्त पाणी दिसतं पाणीच दिसतंय का आमची शासनाला एवढीच विनंती की आमचं शेत तर गेलेलीच आमच्या पाण्यात मोटरी गेल्यात शेत गेलेत पण आम्ही आमचा फक्त जीव वाचवायचा एवढा आमचा प्रयत्न चालू आहे आमची प्रत्येक वेळेस हीच परिस्थिती आमच्या गावावर होती कारण आमची गाव एवढी विनंती की आमचा कायमस्वरूपीचा प्रश्न पुनर्वसनाचा सोडवावा शासनाने एकंदरीत पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुद्धा या ग्रामस्थाकडून होते आणि सर मला एक सांगा नक्की आता काय म्हणजे प्रशासन उशिरा आले म्हणतात परंतु काय नेमकी मदत तुम्ही कशा पद्धतीने ह्यांना पुनर्वसनाचा पुढचा जो विषय आहे ते कसं मार्गी लावणार याच्यामधला जो पुनर्वसनाचा विषय जो चर्चेला गेलाय आता 2017 साली जी आता मी माहिती घेतली स्थानिक 2017 साली हा प्रस्ताव गेला होता पण कोणत्या कारणानं हा प्रस्ताव पुढे पारित झाला नाही किंवा कुठली अडचण आली याची मी माहिती घेत आहे आता जिल्हा स्तरावर होता वन जमीन होती जी पहिली जागा प्रस्तावित केली होती अशी मला माहिती मिळाली तो कोणत्या कारणामुळे त्रुटी झाली होती ती आम्ही पाहू आणि तो लवकर पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू शेवटचा प्रश्न अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले त्यांना धान्य वाटपाची प्रोसेस सुरू आहे असं कळतंय नेमकं काय प्रोसेस लागेल आता याच्यामध्ये अशा सूचना आहेत की ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत किंवा घरामध्ये पाणी गेलेले आहेत अशा कुटुंबांना आपण प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ याचं वाटप आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्या याद्या अंतिम झालेल्या आहेत त्यांना ते आम्ही वर्ग करत आहोत तो आता किती दिवस लागेल वाटप सुरू व्हायला प्रत्यक्षात नाही कालपासून सुरू झालेला आहे आज सुद्धा सुरू झालेला आहे जवळजवळ 603 कुटुंब आपली जी आहेत आपल्या तालुक्यातली त्यामध्ये घरामध्ये पाणी गेलं होतं तर त्याच्यामध्ये धान्य वाटप आणि जे शासनाची मदत आहे 5,000 आणि 5,000 म्हणजे कपडे लत्त्यासाठी आणि भांड्यासाठी 35 किलो धान्य 2 दिवसात नियोजन आहे धान्य किती किलो देत नाही आता हे अतिरिक्त 10 किलो आणि 10 किलोच देतोय सध्या आणि त्या कुटुंबांना परत शासनाच्या वतीनं जी मदत आहे तातडीची मदत 5,000 आणि 5,000 अशी 10,000 ती पण आम्ही देण्याचं या 2 दिवसामध्ये आमचं नियोजन आहे याद्या अंतिम झालेल्या आहेत सर्व आमचा स्टाफ फील्डवर आहे एकंदरीत जर पाहिलं तर शासन ही गावोगावी पोचतंय आणि या पांढरेवाडीतला महत्त्वाचा मुद्दा जे आहे ती पुनर्वसनाचा आहे आणि प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये या ग्रामस्थाचा हा प्रश्न जे आहे ती ऐरणीवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी भूम हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव